नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 26वा वाचल्याने व ऐकल्याने घराण्यात कोणाकडून गोहत्या झाली असेल तर तो दोष नाहीसा होईल. मुले शत्रूसारखी कधीच वागणार नाहीत. तर ऐका, विक्रमाचा जन्म, सुरोचनाची शापमुक्ती, विक्रम भर्तरी भेट. कमट कुंभाराने मथुरा नगरी सोडली. तो आपली पत्नी सुरोचन गाढव व त्याची पत्नी सत्यवती यांना घेऊन मजल दर मजल करत अवंती नगरात आला. तेथे त्याने स्वतःसाठी एक घर मिळवले. त्या लहानशा घरात तो सर्वांसह राहू लागला. सुरोचन गाढवाची पत्नी ही मथुरेच्या राजाची कन्या होती. तो तिला मुलीप्रमाणे वागवत असे. ती त्याची अत्यंत लाडकी झालेली होती. काही वर्षे गेल्यानंतर सत्यवती कुंभाराला म्हणाली, माझ्या बाबांनी ज्यांना आपले जावई मानले ते गर्दभराज माझ्याशी का बोलत नाहीत? आपण माझ्या पतीशी माझी गाठ तरी घालून द्यावी. तेव्हा कमट तिला म्हणाला, ठीक आहे, काय करता येईल ते पाहतो मी. त्यानंतर त्याने गाढवाला सांगितले, गंधर्वराज, तुमची खूप दिवसांची इच्छा पूर्ण होणार असे वाटते. सत्यवती आजच तुमच्याबाबत विचारत होती. तेव्हा गाढव म्हणाला, मी राक्षस विधीने तिच्याशी लग्न करेन, उगाच लोकात चर्चा नको. त्यावर कमट त्याला म्हणाला, अहो पण गंधर्वराज, तुम्ही सध्या पशुरूपात आहात, तर ती मानवी रूपातील सुंदर नारी आहे. मग तुमची जोडी कशी काय जमणार? तेव्हा गाढव म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. सत्यवती ऋतुस्नात झाली की मला येऊन सांगा. मी माझ्या गंधर्व रूपाने तिची मनोकामना पूर्ण करेन. ते ऐकून कमठाला आपले आश्चर्य लपविता आले नाही. तो पुढे म्हणाला, म्हणजे तुम्हाला परत गंधर्व रूप घेता येईल? तेव्हा गाढव त्याला म्हणाला, होय, मला गंधर्व रूप घेता येईल, पण त्यासाठी सत्यवती ऋतुस्नात होईपर्यंत मला थांबलेच पाहिजे, तसा मला शाप आहे. ते ऐकून कमट त्याला म्हणाला, ठीक आहे, तसं झाल्यावर मी लगेच येऊन तुम्हाला कळवतो. त्यानंतर काही दिवसातच सत्यवतीला ऋतुप्राप्ती झाल्याचे कमठाला त्याच्या पत्नीने सांगितले. कमठाला खूप आनंद झाला. 4 दिवस झाल्यानंतर कमठाने सुरोचन गाढवाकडे येऊन त्याला अत्यानंदाने ती बातमी सांगितली. त्या रात्री कमठाच्या समोरच गाढवाने दिव्य गंधर्व रूप धारण केले. कमठ त्याचे तेज पाहून भारावून गेला. सत्यवती खूप भाग्यवान आहे असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. लगेच तो त्या तेजस्वी गंधर्वाच्या पाया पडला आणि त्याने त्याची क्षमा मागितली. तुमच्या पाठीवर खूप वजन ठेवून मी तुम्हाला त्रास दिला, मला क्षमा करा, असे त्याने म्हणताच सुरोचन गंधर्वाने त्याला क्षमा केली. कमठाने त्या गंधर्वाला आपल्या घरात नेले. एकांतात त्याने सत्यवतीचा सुरोचन गंधर्वाशी राक्षस विधीने विवाह लावून दिला. सत्यवती आपल्या नवऱ्याचे तेजस्वी आणि अप्रतिम रूप पाहून अतिशय उल्लसित झाली, उत्साहित झाली. दोघांचे मिलन झाले. त्यातून सत्यवतीला पराक्रमी पुत्र होईल हे सुरोचनाला माहीत असल्यामुळे तो तिला म्हणाला, सत्यवती, ज्यावेळी तुला पुत्रप्राप्ती होईल त्याला मी तेव्हा पाहीन, त्यावेळी पृथ्वीवरील माझे कर्म संपेल. मी परत माझ्या मूळस्थानी स्वर्गलोकात जाईन. तुझा पुत्र राजा होईल. त्याचे नाव विक्रमादित्य असेल. तो खूप पराक्रमी असेल. तो शकनिर्माता म्हणून प्रख्यात होईल. आता मी परत गाढवाचे रूप घेतो. अजिबात कोणतीही काळजी करू नकोस. सत्यवतीची समजूत घालून सुरोचन कमठाबरोबर अंगणात गेला. तेथे त्याने परत गाढवाचे रूप घेतले. त्याच्या मिलनामुळे सत्यवती गरोदर राहिली. काही दिवस गेल्यानंतर लोक तिच्याकडे पाहून कमठाला विचारू लागले, कोण रे ही? तुझी मुलगी वाटते. तेव्हा कमठही सर्वांना सांगू लागला, हो, ही माझी मुलगी आहे. बाळंतपणासाठी माहेरी आली आहे. बाळंतपण झाल्यावर परत सासरी जाईल. तिचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. 12व्या दिवशी त्याचे बारसे करण्यात आले. कमट कुंभाराने मुलाचे नाव विक्रम असे ठेवले. त्याचा पाळणा त्याने फुलांनी सजविला. रात्री गाढवाने पुन्हा सुरोचन गंधर्वाचे रूप घेतले. त्याने आपल्या पुत्राला मांडीवर घेतले. त्याचे प्रेमाने मुके घेतले. पुत्रमुख पाहताच सुरोचन गंधर्वाचा शाप संपला. म्हणून इंद्राने आपल्या मातली नावाच्या सारथ्यास दिव्य विमान घेऊन त्याला आणण्यासाठी पाठवले. मातली विमान घेऊन जमिनीवर उतरला व कमठाच्या घरात शिरला. त्यावेळी मांडीवर पुत्र असणाऱ्या सुरोचनाला तो म्हणाला,
गंधर्वराज, आता मोह पुरे झाला. तुम्हाला नेण्यासाठी मी विमान घेऊन आलो आहे. आपण चलावे. ते ऐकताच सुलोचनाने पुत्र सत्यवतीकडे देत म्हटले, सत्यवती, आपल्या मुलाला व्यवस्थित सांभाळ. येतो मी. ते ऐकून ती रडू लागली. रडत रडतच सत्यवती म्हणाली, खरंच तुम्ही बाळाला आणि मला येथेच ठेवून जाणार आहात? तुमच्याशिवाय मी कशी राहू? माझ्या बाबांनी तुमच्याशी जेव्हा माझा विवाह करून दिला तेव्हाच त्यांचा माझा ऋणानुबंध संपला आहे. आता तुम्हीही जाणार, व मी काय करावे? अहो, नका न जाऊ तुम्ही. सत्यवतीचा शोक ऐकून सुलोचनाने तिला आपल्या बाहुपाशात घेतले, तिचे डोळे पुसले, तिचे चुंबन घेत तो म्हणाला, सत्यवती, अजिबात रडू नकोस. मी कुठेही असलो तरी फक्त तुझाच आहे. जेव्हा जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा तेव्हा मी प्रकट होईन, तुला भेटेन. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्यापासून दूर जातोय असे तू बिलकुल समजू नकोस. अगं वेडे, आज माझी शापातून सुटका झाली ही अत्यानंदाची गोष्ट नाही का? चल, रडू नकोस. मी तुझ्याजवळ आहे असे समज. सत्यवतीचे सांत्वन करून सुलोचन कमटाकडे वळून म्हणाला, तू मला ओझे वाहायला लावल्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. या मुलाचा व्यवस्थित सांभाळ कर. मी आता माझ्या मूळ स्थानी जातो. एवढे बोलून गंधर्व मातलीच्या मागोमाग विमानात बसला देखील. विमान आकाशात वर गेले. उंच उंच जाऊन ते दिसेनासे झाले. कमट कुंभाराच्या घरी विक्रम हळूहळू मोठा होत होता. 16 वर्षांपर्यंत त्याला अनेक विद्या प्राप्त झाल्या. तो गावातील सर्वांच्या परिचयाचा झाला. कुंभाराच्या ओळखीमुळे राजसेवक, द्वारपाल, जकात वसूल करणारे अधिकारी लोक विक्रमालाही ओळखू लागले. त्यातच एका ओळखीमुळे विक्रमाला जकात वसूल करण्याचे काम मिळाले. त्यामुळे तो आता पहारे चौकीवर बसू लागला. तो हे काम करत असतानाच त्याला व्यापारी व भर्तरी यांच्यातील संवाद गुप्त रूपाने ऐकण्याची संधी मिळाली. त्याने चोरांच्या टोळीचा व्यापाऱ्यांनी समाचार घेतल्याचे जवळून पाहिले होते. तेजस्वी भर्तरीचे भाकीत खरे ठरल्याचा तो स्वतः एक साक्षीदार होता. चित्रमा हा राक्षस पूर्वाश्रमीचा गंधर्व आहे व तो पार्वतीच्या शापामुळे राक्षस झाला आहे. ही गोष्ट भर्तरीला सुद्धा माहीत नव्हती. पण त्याने सांगितलेली गोष्ट खरी असेल असे विक्रमाला वाटून तो त्या राक्षसाचा समाचार घेण्यासाठी उत्तर दिशेकडे तातडीने निघाला. खरोखरच त्याला वाटेत तो राक्षस दिसला. त्याला पाहताच विक्रम लपून बसला. तो जवळ येताच त्याने आपल्या खड्गाने त्याच्यावर अचानक प्रहार केला. राक्षसाला कोणताही प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. प्रहारामुळे राक्षस ठार झाला. विक्रमाने त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळावर लावताच राक्षस शरीरातून चित्रमा गंधर्व बाहेर आला. चित्रमा गंधर्वाने आपल्या शापाची कथा विक्रमाला सांगितली. त्यानंतर विमानातून तो आपल्या स्वस्थानी गेला. विक्रमाने त्या मृत राक्षसाचे शव तपासले तेव्हा त्या प्रेताच्या हातात चिंतामणी, कामद, वैडूर्य आणि हिरा ही 4 रत्ने त्याला मिळाली. ती रत्ने घेऊन तो परतला. तोपर्यंत उजाडले होते. त्याने आपल्या कपाळावरील टिळ्याप्रमाणेच नगराच्या प्रवेशद्वारावर राक्षसाचा रक्ताचा टिळा लावला. ते व्यापारी नगराच्या दिशेने येत असल्याचे त्याने पाहिले, म्हणून तो लगेच त्या व्यापाऱ्यांकडे गेला. तो स्वतःहून त्यांची ओळख करून घेत म्हणाला, माझे नाव विक्रम. माझी पहारे चौकी येथून जवळच आहे. तुम्ही रात्री छान पराक्रम केलात. चोरांना पळवून लावण्यात तुमचे शौर्य दिसून येते. पण चोर येणार असे तुम्हाला कशावरून वाटले? तेव्हा त्या व्यापाऱ्यांनी सांगितले, या मुलाने ते आम्हाला सांगितले. प्रवासात येताना तो आम्हाला एका दरीमध्ये सापडला. चोरांनी त्याच्या आई-वडिलांना ठार मारल्यामुळे तो अनाथ होऊन तेथे दुःखाने रडत होता. त्याचे नाव भर्तरी आहे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा चांगली समजते. कोल्हेकुई ऐकून त्याने चोरांबाबत आम्हाला सांगितले. तेव्हा विक्रमाने खूपच आश्चर्याचा भाव चेहऱ्यावर आणत त्या भर्तरीकडे पाहिले. तेव्हा भर्तरीनेही त्याच्याकडे प्रतिसादात्मकतेने पाहिले. दोघांना एकमेकांविषयी ओढ वाटली. पूर्वाश्रमीची ओळख पटली. दोघांचे वय जवळपास सारखेच होते. दोघांनी परस्परांची ओळख करून घेतली. त्यानंतर विक्रमाने त्या सर्वांचा निरोप घेतला. तेथून विक्रम आपल्या चौकीवर गेला. तेथील अधिकाऱ्याला त्याने बाजूला घेऊन एक विनंती केली. त्याला भर्तरीला आपल्याबरोबर ठेवून घ्यायचे होते. म्हणून तो आपल्या जकात वसूल करणाऱ्या अधिकारी मित्राला म्हणाला, मित्रा, माझे एक काम करशील? काही व्यापारी आत्ता थोड्याच वेळात नगरात प्रवेश करण्यासाठी येथे येतील. त्यांच्यामध्ये भर्तरी नावाचा माझा एक भाऊ आहे.
ते त्याला माहीत नाही. तेव्हा ते व्यापारी येथे आल्यावर तू त्यांच्याकडून जकातीच्या ऐवजी भरतरीला ठेवून घे. तसे तू त्यांना व्यवस्थित पटवून दे. मात्र जकातीचा हिशोब मला दे. मी ते सर्व पैसे स्वतः भरेन. अधिकाऱ्याला काय करावे ते समजदेना. त्याने विक्रमाकडून अधिक पैसे घेण्याच्या बोलीवर त्याचे म्हणणे मान्य केले. काही वेळात व्यापारी आले. व्यापाऱ्यांच्या मालाची यादी करून जकातीचा हिशेब त्या अधिकाऱ्याने केला. त्याने विक्रमाने सांगितलेल्या भरतरीची माहिती घेतली. भरतरीला पाहताच तो अवतारी पुरुष असेल असे त्याला वाटले. त्या अधिकाऱ्याने विक्रमाने सांगितल्याप्रमाणे व्यापाऱ्यांना विचारून पाहिले. व्यापाऱ्यांची मोठी जकात माफ होत असल्यामुळे त्यांनी आनंदाने भरतरीला त्या अधिकाऱ्याजवळ ठेवण्याची परवानगी दिली. चौकीदारीचे काम मिळत असल्यामुळे भरतरीही तेथे राहण्यास तयार झाला. भरतरीला तेथे ठेवून व्यापारी व्यापारासाठी निघून गेले. त्यानंतर तो अधिकारी विक्रमाला म्हणाला, जकातीची एवढी रक्कम भरून भरतरीला घेऊन जा. तेव्हा विक्रमाने सांगितले, मी पैसे नंतर देईन. त्याऐवजी हे रत्न सध्या गहाण ठेवा आणि भरतरीला माझ्या ताब्यात द्या. विक्रमाने राक्षसाच्या हातात सापडलेल्या 4 मूल्यवान रत्नांपैकी एक रत्न अधिकाऱ्याला दिले. ते रत्न पाहून अधिकारी दिपून गेला. लगेच त्याने भरतरीला विक्रमाकडे सोपविले. विक्रमाने भरतरीला आपल्याबरोबर घेतले. तो घरी आल्यानंतर आईला म्हणाला, मी या मुलाला भाऊ मानले आहे. याचे नाव भरतरी आहे. हा खूप गुणवान आहे, पण तो अनाथ आहे. मी याला सकाळी पाहिला, तो मला भावला. या मुलाची बाकीची हकीकत मी तुला जेवणानंतर सांगेन. अगोदर तू आम्हा दोघांना पोटभर जेवायला वाढ. आजपासून हा भरतरी आपल्याकडेच राहणार आहे. याला तुझी काही हरकत नाही ना? सत्यवतीने काहीही हरकत न घेता आनंदाने होकार दिला. तेव्हापासून कमट कुंभार, त्याची पत्नी, विक्रम आणि त्याची आई सत्यवती या चौघांच्या कुटुंबात 5व्या भरतरीची भर पडली. जय अलख निरंजन.